अधिकृत केंद्रातूनच बियाणं आणि खतं खरेदी करा। वर्ध्यात कृषी विभागाचं शेतकऱ्यांना हे आवाहन आहे। 88 बियाणं, 87 खतं आणि 7 कीटकनाशकं अप्रमाणित असून 17 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 22 कायम आहेत। नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी सक्तीवरून वातावरण चांगलंच तापले। वकील गुणरत्न सदावर्तेंनी रिक्षा चालकांच्या सभेला उपस्थिती लावली होती। मनसे कार्यकर्त्यांचा सदावर्तेंना तीव्र विरोध यावेळी पाहायला मिळाला। मनसे आणि सदावर्ते आमने सामने आले होते। परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। सदावर्तीजी आपण त्यांच्याशी बोलूया। सर, 1 मे पासून महाराष्ट्रात रिक्षा चालक असतील का टॅक्सी चालक असतील त्यांच्यावरती मराठी सक्तीचा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे, त्याच्यावरती आपली भूमिका काय? आमची भूमिका हीच आहे की त्यांनी कष्टकऱ्यांसोबत पंगा घेऊ नये आणि कष्टकरी हे मान्यवर दत्तोपंत ठेंगडी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, प्रभू श्री रामांच्या विचाराचे, याच्यात जातपात काही नाही। आपली लढाई रिक्षावाल्यांशी नाही आहे। धुळ्याच्या साक्री शहरात तापमानवाढीचा मोठा फटका पाहायला मिळतोय। वीज वितरण विभागाचा ट्रान्सफॉर्मरला अचानक आग खरं लागली होती। आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। ब्रेक नंतर बातमी धुळ्यातून आहे। धुळ्याच्या साक्री शहरात तापमानवाढीचा फटका पाहायला मिळतोय। वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली होती। या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।